झुमरे, आज आपल्याला गहू सांगायला जायचंय. माझ्या सोबत अजून एक दोन बाया पहा, तरच येईन मी गहू सांगायला, नाही तर मी बी नाही येत ना. श्याम्याला बोलितो ना, अजून एक दोन बाया बी पाहतो. करा श्यामू भाऊजीला फोन आणि बोला पटकन, आणि पहा बाया बी दोन तीन. हॅलो श्याम्या, पटकन घरी येतोय, शिले अर्जंट कामी. येतो ठ्यापा गी पाहिला काय मला? हा ठ्यापा पाहिला मी तुला, त्या माय बापाला सांगणार ठ्यापा पाहिला, मी काय उपत गेले का? गहू सांगूस तर गोड बोला श्यामू भाऊजीला. हा ठ्यापाच पाहिला, ये पटकन घरी तू. आलो 2 मिनिटात येतो लगी. हो ते श्यामू भाऊजीला गोड गोड बोलून गहू सांगून घेऊ आपण. गोड गोड काय बोलायचं काम त्याला, 1.90 पाजली तर महिनाभर गहू सांगून आपल्या इथं. काय दारू पिते काय श्यामू भाऊजी? दारू कोण नाव घेतलं? 90 रुपीज म्हणलं मी, 90 रुपये. हो का, मी ऐकलं 90 पाजली तर. लयच मोठे का नाही घेतोय हत्तीवानी. राहुल येऊ का घरात? आता का डोक्यावर बसतो, येऊ का घरात? अरे मी फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण करीत होतो, फक्त विचारित होतो तुला मी. इंग्लिश शिकला काय? बापरे. हा ते सांग पटकन, माझ्याशी काय काम होतं? कोण एवढं अर्जंट घरी बोलले मला? ते माहीत चुलत वहिनी ना, तिचा ठ्यापा येईल तुम्हाला. राहुल खरंच काय? तुला एक साली बी तो काही सांगितलं नाही मला. पण तुम्हाला जर तिच्याशी लग्न करायचं असेल तर पहिले आमचा गहू सांगायला या लागेल. बापरे, भारी गहू सांगायची प्लॅनिंग केली तुम्ही. गोड गोड बोलून घ्या गहू सांगून ऐकून. अरे तू माझी गिरी अरे ना, माहिती गहू सांगायला येऊ शकत नाही मग. अरे हार्वेस्टर वाल्याला बोला ना, गंज हार्वेस्टर आहे ना आपल्या गावात. चला आपण त्या हार्वेस्टर वाल्याला भेटू, ते जर येत असलं तर ठीक आहे, नाही तर मग बाया लावून गहू सांग. नाही चाल भाऊ, आता काहीतरी लग्न करायचं म्हणल्यावर गहू तर सांगाच लागेल. अरे ते चालले हार्वेस्टर वाले शेठ, आवाज द्यायला. ओ शेठ, अरे थांबा. काय म्हणते राहुल शेठ, काय काम काढलं आमच्याकडे आज? ते आपला 10 गुंठ्यातला गहू सांगायचा होता. अरे तुम्ही मागचेच 1,500 रुपये दिले नाही राव, झाली 5 वर्ष न आता कुठं गहू सांगतो तुमचा? अरे मागचे ना आताचे सगळे पैसे एकटी देत तुम्हाला, चेक लिहून देतो लगी. अरे झाली 5 वर्ष, चेकच देऊ राहील राव तुम्ही. 3दा बाहून झाला तुमचा चेक. ओ शेठ, अरे देईन ना पैसे, आम्ही का बाहेरचे का गावातलेच ना. अरे मग हप्ता आहे राव 2-4 दिवसाना. मला हार्वेस्टर इकाची बारी आली, लोक पैसेच द्यांनी. हा आमच्या 1,500 रुपयामुळे तुम्हाला हार्वेस्टर कची बारी आली. काय फेकी राव शेठ, नाही यायचं तर नका येऊ ना, पण असं रडू तर नका. येणार होतो मी आता तुमच्या तिथं, पण तू लय शिल्लक बोलला, आता येतच नाही. तुम्ही येत नाही ना, थांबा तुमचा धंदाच डुबितो. तुमच्या जिद्दीवर नवा हार्वेस्टर आणतो लगी उद्याच. झाली 5 वर्ष, मध्ये 1,500 रुपये द्यांनी हार्वेस्टर घ्यायला चालला निघून. चाल श्याम्या, आपण त्या शांता मावशीला विचारू या काय म्हणून. हा चाल. आणि हो शेठ, उद्याच नवीन हार्वेस्टर घेऊन येतो, मी ड्रायव्हर राहणार आहे. तू ड्रायव्हर आणि हो मालक, तुम्हाला भीक मागायची बारी येणार काही दिवसांनी. थांबा. शांता मावशी आहे का घरात? या बरं बाहेर पटकन. काय म्हणतो भाऊ, बोल पटकन. ते आपल्या तिथं गहू सांगायचा होता, येते मग रोजाना? काय रोज देशील मग? 200 रुपये रोज देईन. 200 रुपयात काय होतं, बाजार तरी येतो का? किती रुपये पाहिजे मग तुम्हाला? 500 रुपये रोज घेईन, आणि पुन्हा जेवायला 2 घंटे सुट्टी घेईन. 500 रुपये रोज? 500 रुपयाचा पुरा गहू बी होणार नाही मला, आणि तुम्ही 500 रुपये रोज म्हणून राहिल्या. काय हो, पटलं तर सांग, नाही तर मला पाटलाच्या घरी जा, नाही तिथे मला ते 700 रुपये रोज देणार आहे 3 दिवसाची. जाऊ द्या मग, तुम्ही पाटलाच्या घरी जा. आम्हाला नाही पुरत ते, आम्ही घरच्या घरी समजून घेऊ. तुमच्या तिथे मला तरी कुठं पुरत का? मागचे 200 रुपये तुम्ही अजून दिले नाही. या बी नाही म्हणते भाऊ. चाल भाऊ, आता दुसरं कोणतरी पाहू. तुम्ही टायमावर पैसे द्या ना हो लोकायचे. चाल रे, तू चुपचाप, लग्न करायचं नाही का तुला? चाल भाऊ, त्या पुढच्या मावशी विचारून पाहू त्या काय, नाही तर घरी सोडणे आता काय. मावशी, ओ मावशी, बाहेर या बरं. कोण आहे, काय म्हणतो? मी त्या डोंगरावर चढवले, आमच्या तिथे गहू सांगायला येते का? या पाय भाऊ, माझ्या घरी कोण नाही आज. 11 वाजता येईल, संध्याकाळी 3 वाजता वापस येईल. पटंग का? 250 रुपये रोज लागेल. जाऊ द्या मावशी, घरी कोण नाही म्हणल्यावर घरीच थांबा तुम्ही, आम्ही घरच्या घरी समजून घेऊ गहू. चाल श्याम्या, 250 रुपये रोज लागत यायला, 11 ते 3. अय झुमरे, आली का? ये पटकन इकडे बाहेर. काय भेटलं बाया? शांता मावशी त्यात काही आले नाही, पाहू वाटानं कोणी भेटलं तर. आपण तिघं आहेच, चला पटकन घेऊ सांगून घरच्या घरीच. राहुल, माल किती रोज देशील? तुला संध्याकाळी 1 क्वार्टर पाच येतो ना. तू म्हणशील तर रोज येईन मी तुमच्या तिथे गहू सांगायला. क्वार्टर म्हणल्यावर का चका. चला मग आता घेऊ घरच्या घरीच सांगून. बरं झालं या बाया तरी आल्या, नाही तर या म्हशी काही गहू सांगणं झालं नसतं. एवढं मोठं वावरात काय टाकलं गहू? दर्शक टाकलं असतं ते. मला भलते जीवर आलं गहू सांगायचं. किती वावर आहे तुम्हाला असं? हा लग्नाच्या टायमाला तर बाप्पाला विचारित होता किती एकर वावर आहे. आता सोंग गहू गुपचाप. आज जर गहू सांगणं नाही झालं तर उद्या तर माझ्या बापाला घेऊन येतो गहू सांगायला. सांगा गहू सांगा पटापटा. मम्मीला फोन करून सांगायला लागेल, काय जावायचा नंबर ब्लॉक कर म्हणून तुला गहू सांगायला बोलणार. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.